नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यंदाच्या वर्षी देशभरात झालेला चांगल्या पावसाचा थेट परिणाम आता शेती आणि खतांच्या मागणीवर दिसून येतोय. यंदा मान्सून आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पीक क्षेत्रात वाढ झाली आहे. परिणामी हिवाळी पिकांसाठी खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून चालू आर्थिक वर्षात भारताची खत आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 76% वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या वाढलेल्या आयातीमुळे देशाचा खतांवरील एकूण खर्च सुमारे 18 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज केंद्र सरकार आणि खत उद्योगातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार यंदा विशेषतः युरिया आणि DAP म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट या खतांच्या आयातीत मोठी वाढ झाली असून त्यामुळे एकूण आयात खर्चातही लक्षणीय वाढ होतीये. सरकारी आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात भारतातील खत आयात मागील वर्षाच्या तुलनेत 71% वाढलाय. याच कालावधीत खत आयातीवरील खर्च 13.98 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलाय. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येत्या तिमाहीत आयातीत आणखी सुमारे 5% वाढ होण्याची शक्यता आहे. मार्च तिमाहीत युरिया आणि इतर खतांची आणखी मोठी खेप देशात दाखल होण्याची शक्यता असून यासाठी किमान 4 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त खर्च येऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षातील खत आयातीवरील खर्च सुमारे 18 अब्ज डॉलर्सवर जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. यंदा मान्सून हंगामात देशात सरासरीपेक्षा 8% अधिक पाऊस पडला, तर ऑक्टोबर महिन्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 49% अधिक होतं. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध झाल्याने गहू, हरभरा यांसारख्या हिवाळी पिकांच्या पेरणीला चालना मिळाली आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदा देशात रब्बी हंगामातील पिकांचं क्षेत्रफळ 652.3 लाख हेक्टरपर्यंत पोहोचलं असून हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.3% अधिक आहे. फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष S. शंकर सुब्रमण्यम यांनी सांगितलं की यंदा सलग चांगला पाऊस झाल्यामुळे भाताचं पीक क्षेत्र वाढलं असून त्यामुळे युरियाचा वापर वाढलाय. तसंच मक्याच्या लागवडीत वाढ झाल्यानेही युरियाची मागणी वाढल्याचं त्यांनी नमूद केलंय. इंडियन पोटॅश कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक PS गहलोत यांच्या मते यंदा शेतीसाठी खतांचा वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान 5% वाढू शकतो, कारण चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी प्रोत्साहन मिळालंय. दरम्यान यंदा भारताची युरिया आयात 61% वाढून 90 लाख मेट्रिक टनांवर, तर DAP आयात 52% वाढून 70 लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. भारत प्रामुख्याने ओमान, रशिया, चीन, सौदी अरेबिया आणि मोरोक्को या देशांकडून युरिया आणि DAPची आयात करतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.